हायकोर्टाच्या वकिलांच्या तपासणीमध्ये मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये अस्वच्छता याआधी एफडीएनं 98% स्वच्छतेचा दिलेला अहवाल खोटा असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. परवाने रद्द न करता सुधारणेची नोटीस देण्याचे निर्देश. जंतर मंतरवरील दगडफेकीमध्ये जखमी दिल्ली पोलिसांच्या कुटुंबियांनी सांगितली आपबीती. पोलिसांवर काचेच्या बाटल्यांचा हल्ला तर सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुद्धा जावं लागतंय समोर. भाजपच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंचा आरोप. तरुणींचे कपडे फाडणाऱ्या पोलिसांना कोर्टात खेचण्याचा दिपकेंचा इशारा. शिवीगाळ करणं हा अपराध असेल तर भाजपच्या आयटी सेलवर आणि भाजप खासदारांवर गुन्हा दाखल होणार का? अभिजित दिपकेंचा सरकारला सवाल. गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेत. संजय राऊत यांची टीका. लाठीचार्ज, पॅलेट गन फायरिंग वापरून सुद्धा मोदी आणि शहा संसदेत गैरहजर. राऊतांचा हल्लाबोल. जनजींच्या आंदोलनानंतर धाराशिवमध्ये जेन अल्फाचं आंदोलन. गणित आणि विज्ञान विषयापासून वंचित राहावं लागल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन. जिल्हा परिषदेच्या आवारामध्येच विद्यार्थ्यांचा ठिय्या. खडकवासला धरणामधून विसर्ग वाढला. पुण्याच्या एकतानगर परिसरामध्ये सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी. प्रशासनानं घातलेला मातीचा बांध फुटला. एकतानगरमध्ये पाणीच पाणी. विदर्भामध्ये पावसाचा हाहाकार. पूरस्थितीनं जनजीवन विस्कळीत. वर्धा, वाशिम, अकोला, अमरावतीला पुराचा मोठा फटका. प्रशासन अलर्ट मोडवर. अकोल्यामध्ये पावसाचा कहर. 15 वर्षांनंतर पठार नदीला पूर. 12 ते 15 गावांचा संपर्क तुटला. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये जनावरं नदीत गेली वाहून. भिवंडीमध्ये 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला. दुर्घटनेमध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू. 24 तासांपासून सुरू असलेलं बचाव कार्य अखेर संपलं. आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यासह 5 दोषींना जन्मठेप. 2020च्या दिल्ली दंगलीच्या दरम्यान आयबी अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी जन्मठेप. इस्रायल आणि हमास यांच्यात ऐतिहासिक शांतता करार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. मात्र दोन्ही देशांकडून अद्याप दुजोरा नाही.